हा खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, आता मी निकालावर नाही बोलणार, मी आता विकासावर बोलणार आहे. कारण निकाल मला माहित आहे काय लागणार. निकाल 3 तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि 3 तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. विकासाची गंगा आपण आणली. एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे. परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार. पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय. डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना. डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना. चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना. उद्योग इकडे आणायचे आहेत ना. लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना. आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे. उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत. मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला, आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू.